शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांच्या मारहाण प्रकरणी अटक करण्यात आलेले शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना गुरुवारी ठाणे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। अटक होताच रमेश म्हात्रे हे रुग्णालयात दाखल झाले। त्यांच्या या कृतीकडे ठाणे पोलिसांनी दुर्लक्ष केलं का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। तर रमेश म्हात्रे हे न्यायालयात उपस्थित न राहता त्यांच्या ऑनलाईन सुनावणीची मागणी त्यांच्या वकिलांकडून करण्यात आली, तेव्हा देखील पोलिसांकडून ह्याला विरोध करण्यात आलेला नाही। त्यामुळे रमेश म्हात्रे यांच्याबाबत पोलीस मवाळ भूमिका घेत आहेत का अशी देखील टीका होते। याबद्दल सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। डॉक्टरांना जबर मारहाण करणाऱ्या रमेश म्हात्रे यांना ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले। येथे ही रुग्णालयातील डॉक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती बांधून म्हात्रे यांचा निषेध केला। मुंबईसह राज्यातील अनेक रुग्णालयात या घटनेचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं। मात्र रमेश म्हात्रे ज्या पक्षाचे नगरसेवक आहेत त्या शिवसेना शिंदे गटाकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही। म्हात्रे यांचं नगरसेवक पद रद्द करावं अशी मागणी डॉक्टरांकडून केली जाते। मात्र त्यांचं हे नगरसेवक पद रद्द करण्याच्या मागणीबाबत राज्य सरकारकडूनही कोणत्या हालचाली झालेल्या नाहीत। रमेश म्हात्रे यांना पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली। मात्र उच्च रक्तदाबाच्या त्रासानं बुधवारी रात्री त्यांना ठाणे रुग्णालयात दाखल करण्यात आलं। म्हात्रे यांची तपासणी करून ते सुस्थितीत असल्याचं सांगितलं जात होतं। मात्र त्यांना या रुग्णालयातच दाखल करून घेतलं जावं यासाठी देखील वैद्यकीय यंत्रणेवर दबाव होता का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। म्हात्रे यांना ठाणे येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यामागे नेमकं कोणतं कारण होतं याविषयी देखील पोलिसांकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही। रमेश म्हात्रेंना विविध आजार आहेत, त्यामुळे ते रुग्णालयात दाखल आहेत अशा प्रकारची प्रमाणपत्र आणि अहवाल बुधवारी रात्रीच काही रुग्णालयातून मिळवण्यात आल्याचं समजतंय। तर ही सगळी कागदपत्र गुरुवारी कल्याण न्यायालयात सादर करण्यात आली। म्हात्रे हे रुग्णालयात आहेत। या प्रकरणातील 3 आरोपींची पोलीस कोठडी आता संपते। त्यांच्याबरोबर म्हात्रे यांना हजर करतो अशी भूमिका त्यांच्या वकिलांनी न्यायालयात मांडली। पुलिस ने अर्जी दिया था कि वो हॉस्पिटल में है, उसको ला नहीं सकते, तो उसको वीडियो कॉन्फ्रेंस द्वारा हमारे सामने हाजिर करो। अब देख लो, तो कोर्ट ने बोला जब तक उसको मेरे सामने लाते नहीं या ऐसा नहीं चलेगा, इलीगल है। पहला कस्टडी होता है जब फिजिकली लाना पड़ता है कोर्ट के सामने। तो उनको तब तक उनको लाने की आदेश क्या डिसाइड करेगी? वो डॉक्टर डिसाइड करेगा ये फिट है क्या नहीं। डॉक्टर उसको जब बोलेगा, डिस्चार्ज देगा कि पुलिस को इसको लेके जाओ, पुलिस उसको पकड़ के लाएगी, सीधी बात है। तर पोलिसांनी आरोपीला न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली आहे। त्याचबरोबर रमेश म्हात्रे यांच्या जामिनाबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घ्यावी अशी भूमिका त्यांच्या वकिलांकडून न्यायालयात मांडण्यात आली। धक्कादायक म्हणजे यावरही पोलिसांनी कोणतीही हरकत घेतली नाही। मात्र आधी आरोपीला न्यायालयात हजर करा, त्यानंतरच सुनावणी घेतली जाईल असं कल्याण जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशांनी सांगितलं। न्यायालयाच्या या भूमिकेमुळे आता पुढील प्रक्रिया रुग्णालयातील वैद्यकीय अहवालावर अवलंबून राहणार आहे। त्यानंतर पोलीस रमेश म्हात्रे यांना प्रत्यक्ष न्यायालयात हजर करणार की अन्य कोणत्या कायदेशीर पर्यायांचा अवलंब केला जाणार हे स्पष्ट होईल।